5 ते 6 दिवसच लवकर येतो संकासूरला चिडवायला. पण लोकांना फक्त तेच दिसतं, संकासूरला चिडवायला येतं हे, पण दुसरा दिसत नाही काय. पालखी नाचवता, शरणाच्या वेळी पालखीला खांदा घालतो, गोल नाचता, हवी तेवढी पालखी नाचवायला भेटतं, ते नाही दिसणार. फक्त संकासूरला धावायला येतं तेवढं दिसणार. अरे असं पण मी हेटर्सच्या कमेंटवर लक्ष देत नाही. आपला सण आहे, आपण एन्जॉय करायचं. लोक जातात ना गणपतीला, ते त्यांचं मजा करतात, मला शिमग्याला येऊन मजा करतो. असं म्हणजे तुम्ही हाय, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि टायटल बघून तुम्हाला कळलंच असेल मूवी कुठे जातो ते. 8:20 वाजता तर मी घरातून निघालो होतो. तर बघूया टाकवलीला किती वाजेपर्यंत पोहोचतो. परत मला सावर आणायला जायचं आहे 3:30 वाजता. कालच मला सुमितचा कॉल आला होता. तो बोलला दादा इथे गावकी होती तेव्हाच ठरवलं की 3:30 वाजता सावर आणायला जायचं आहे. तर मला लवकरात लवकर टाकवलीवरून खाली यायचं आहे. आणि हा माझ्यासोबत कोण नाही, एकटाच आहे मी. रस्ता किती आठवतोय. रस्ता आहे चालू. काय बोल. बघ लाईव्ह होती तर अशी मस्त, एवढा रानामध्ये मस्त घर. लाईटची पण सुविधा आहे इथे, सोलर पॅनल लावलेत त्यांनी. मस्त अशी पाहिजे लाईट. आंबे आणि मी परफेक्ट जातोय. हा जो माळ आहे त्या डोंगराच्या मागेच टाकवली गाव आहे. मग इथून जायचं, इथून खाली ते गोळ आहे. ओलाच्या इथून नंतर मग अंतुडक्यांची बागाच्या इथून डायरेक्ट वर गेला की आला टाकवली गाव. लगेच मग पुढे जायला. आता इकडे खूप गवत वगैरे झालंय, कोण माणसं नाही गावी तर काय. लेट्स गो. कारण की मला लवकर यायचं आहे. हा तो त्यांचा वाडा होता टक्क्यांचा, ही त्यांची बाग. आंबे तर कुठे आलेलं दिसत नाही. हा त्यावाल्या झाडावर आलेत. चला तर इथून लगेच 5 मिनिटात वर. हे बघ कुठला नाही पाहिजे. थांबलो. बाय बाय. असं ना, मी वर्षातनं एकदा येतो सणाला शिमग्याला, आणि सर्व प्रत्येक दिवस एन्जॉय करतो. प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण. या शिमग्याची मी वर्षभर वाट बघत असतो. कधी येतोय. गणपतीला जात नाही मी गावी, त्यामध्ये मला वाईबच येत नाही तेवढी जेवढी मला शिमग्यामध्ये येते. आणि अशी पण जेव्हा आमच्या गावात खेळ सुरू होतो त्यानंतर पोरं येतातच गावातली. फक्त मी काहीतरी 5 ते 6 दिवसच लवकर येतो संकासूरला चिडवायला.
पण लोकांना फक्त तेच दिसतं, संकोतला चिडवायचं, संकोतला चिडवायला येतं. हे पण दुसरा दिसत नाही काय. पालखी नाचवता, शरणाच्या वेळी पालखीला खांदा घालतो, गोल नाचता, हवी तेवढी पालखी नाचवायला भेटतं, ते नाही दिसणार. फक्त संकासूरला धावायला येतं तेवढं दिसणार. अरे असं पण मी हेटर्सच्या कमेंटवर लक्ष देत नाही. आपला सण आहे, आपण एन्जॉय करायचं. लोक जातात ना गणपतीला, ते त्यांचं मजा करतात. मला शिमग्याला मजा करतो. असं म्हणजे तुम्ही 5 ते 6 दिवस गणपतीला सुट्टी घेता, तेच मी तर आधी सुट्टी घेतो बस. बाकीचं काय सेमच आहे, जर तुम्हाला कंपॅरिझन करायचं असेल तर. बाकी काय, ते क्षण जगायचं. शिमगा इज इमोशन. तर मी मुंबईला जाऊन मला किती काहीतरी 7 ते 8 वर्ष आले. तर मी 11वीला आलो, 12वीला आलो, प्रत्येक वर्षी आलो. पहिला शॉप दिला. माझी मी आवड सोडली नाही. लोकांना काय पण बोलू दे, आयतं एकटा धावायला येतं. हां, पहिली गोष्ट मी आमच्या गावातून एकटा येतो धावायला. मी संकासूरला चिडवायला, ती मजाच वेगळी असते. त्या आला मोठं झालं त्या ज्याची त्याची आवड असतं. हा, मोठं कामधंदा करा, सर्व करा, आम्ही पण करतो. ते सर्व करून हे मॅनेज करतो. आणि प्रत्येक क्षण जगा रे. ती जी सुख असतं ना पालखी नाचवायला, अशी खांद्यावर पालखी घेऊन पावलावर, फिलिंग ढगात. आणि जी आमची पालखी आहे ती जास्त वेळ नाचवत नाही ना, तर ती खूप कमी लोकांना भेटते नाचवायला. मला तर भेटते. मी तर गेल्या वर्षीपासून आलो आमच्या शिमग्याला. नाही, 2 वर्ष झाली. एकदा आलेलो 2023ला. तेव्हा मी डायरेक्ट पालखीला झालो. या जे खेळ असतं गोमनाथ, त्याला मी नव्हतं आलेलो. डायरेक्ट पालखीला झालो आणि नंतर मग लगेच गेलो धुलीवंदन न करता. आणि गेल्या वर्षी मी पहिल्यांदा आमच्या गावचा शिमगा बघितला, पहिल्यांदा. आणि खूप मजा आली तेव्हा. आणि खूप काय असं नवीन करायचं असं वाटलं. आणि ते माझे यावेळेला खूप सारे प्लॅनिंग आहेत आमच्या पालखीला. कारण आता हे 2रं वर्ष आहे. गेल्या वर्षी मी फर्स्ट टाईम आलेलो, तर मला काय तेवढं मॅनेज करताना आलं. बट यावर्षी थोडं प्लॅनिंग हटके आहे देवासाठी. बघू, सर्व प्लॅन करून तर आलं आहे, तसंच व्हावं तीच कर्ज आहे देवी आईला प्रार्थना. फक्त हा आजचा दिवस. आज टाकोलीवरून घरी गेलो, मग सावरे आणायला जाणार. रात्री होम लागतील, मस्तपैकी फाग बोलले जातील. मग काय, नंतर मग 3ऱ्या दिवशी वगा मागणार. वगा नंतर काय पालख्या येणार संकासूरच्या, टाकवली, आंबवणे. मग काय, एकदा मी उद्या दुपारी जे बाहेर पडेन, म्हणजे उद्या तीच आहे तारीख आहे काहीतरी 5. हां, मग 5 तारीखला दुपारी एकदा बाहेर पडलो की डायरेक्ट मी येणार 7 तारीखला संध्याकाळी. 2 दिवस बाहेरच, मजा. हां, वर्षातनं एकदा येतो, मचवायला पाहिजेच. वाजलेत 9:10 आणि टाकोलीवाला पोचलं फक्त 50 मिनिटात. आता लगेच जायचं, आई बाबांना भेटायचं आणि परत भावाला पोरगी झाले, लक्ष्मी आल्या घरी, तिला पण भेटून यायचं आहे. छोटीशी गोंडस परी. आणि त्यांचं आहे ना मंदिर बांधलेलं आहे आत्ताच. महाशिवरात्रीला त्यांचं काय उद्घाटन झालं नवीन मंदिराचं, ते पण मला बघून यायचं आहे. बघू, जर साई असेल घरी तर साईला घेऊन जातो, नाहीतर मग एकटा जातो.
फायनली मी 11:15 वाजता निघालो टाकवली गावातून आणि मस्त जेवलो. आईने पावट्याची भाजी बनवलेली, भाकरी बनवलेली, पापड होता, मस्त खाल्ले. 1.5-2 भाकरी खाल्ल्या. आईने मला का बघा काय काय दिलं नाही. ए भाई पावट्या शेंगा, परत 1,000 रुपये किलो असणारी काजूची भाजी, काजू दिलेत, काजूच्या बिया आणि हे सोडलेलं पावटं. फुल मजा येते बायका मस्त. मी येताना मला परत टाकलीचे ग्रामस्थ भेटले. ते लोक शिमग्याची तयारी करत होते. काहीतरी देवाला गोंडा बनवतात ना ते झाडाला सोलून, तो वाला ते करत होते सर्व तयारी. त्यांच्यावर एक फोटो काढला, सर्वांना बाय बोललो आणि त्याला बोललो भेटू 2 दिवसानंतर.